काही वेळापूर्वी कोल्हापुरात होते आणि त्यांनी नेत्यांसोबत विशेष बैठकही घेतली। थेट बैठकीमधूनच अमित शहा यांनी जिल्ह्यातल्या नेत्यांशी फोनवरून संवाद साधला। बैठकीत कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती कळतेय। मतदान पूर्ण होऊन मशीन सील होईपर्यंत प्रचार सुरूच ठेवा असा सल्ला अमित शहा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांचा अमित शहा यांनी आढावा घेतला। या बैठकीआधी कोल्हापूरमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि अंबाबाईच्या चरणी ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर ते महाराष्ट्रातल्या इतर सभांसाठी कोल्हापुरातून पुढे रवाना होत आहेत। नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला। नाशिकमधील उभाटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी बंडखोरी केली आहे आणि करंजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून विजय करंजकर नाराज होते। शिवसेनेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी जीपीओ पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले। या जागेवरून युतीतील भाजप आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षात मोठी रस्सीखेच झाली होती। अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळवण्यात यामिनी जाधव यांनी बाजी मारली। ठाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। अर्ज भरण्याआधी महायुतीकडून शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं। भिवंडीमध्ये कपिल पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केलं। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठी रॅली काढण्यात आली। हजारोंच्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि यावेळी त्यांच्या आई प्रतिभा पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार आणि रविती सुळे देखील उपस्थित होत्या। सुप्रिया सुळे यांच्या आई प्रतिभा पवार यांनी महिलांना यावेळी हात जोडून मतदान करण्याचं आणि सुप्रियाताई यांना जिंकून देण्याचं आवाहन केलं। अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांकडून देवदर्शन केलं जाते। उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। अर्ज भरण्याआधी ते सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले। महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल केला आणि त्याआधी देखील त्यांनी विजयासाठी देवाच्या चरणी प्रार्थना केली। पालघरमधील महायुतीच्या रॅलीकडे खासदार राजेंद्र गावित यांनी पाठ फिरवली। महायुतीच्या पार्लमेंटरी बोर्डाचा मलाच तिकीट देण्याचा निर्णय असतानाही तिकीट कापल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या निवडणूक प्रचारात अर्जुन खोतकर दिसत नसल्यानं दानवे यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी याबद्दल व्यक्त केली होती आणि याच पार्श्वभूमीवर दानवेंनी अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आणि यावेळी दोघांमध्ये गळाभेट देखील झाली, पण तरीही खोतकर यांची नाराजी कायम असल्याचं म्हटलं जात आहे। गजानन कीर्तीकर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, पण त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। मी युती धर्म पाळणारा माणूस आहे आणि त्यामुळे महायुतीच्या विजयासाठी आवर्जून आलोय असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे बुडवले आणि विकासाच्या गप्पा मारतायत, ही नैतिकता आहे का असा सवाल करत बजरंग सोनवणे यांनी मुंडे बहीण भावांवर घणाघात केलाय। कुणाच्याही दबावाला बळी पडू नका, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार नाही असाही दावा त्यांनी केला। पुढची बातमी आपण बघतोय। नंदुरबारमधली 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नंदुरबारमध्ये सहभाग घेणार आहेत आणि महायुतीच्या भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी ही सभा होईल। विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी कणकवलीत उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे, ज्याची जय्यत तयारी करण्यात येते आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यावेळी सभास्थळाची पाहणी केली। उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये जाहीर सभा होणार आहे, पण त्याआधी तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांना कार्टूनच्या माध्यमातून चिडवलंय। तेरणा कारखान्यातील भंगारचोर असा उल्लेख करत तानाजी सावंत यांनी निंबाळकरांवर बॅनरच्या माध्यमातून हल्ला केला। इस्लामपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींची भेट घेत तब्येतीची चौकशी केली। यावेळी या माणसाची साथ कधी सोडायची नाही असं मी सदाला सांगितल्याचं सदाभाऊ यांच्या मातोश्री यांनी फडणवीसांना सांगितलं। माझा आवाज लहान आहे, पण मी जरा मोठ्यानं बोललो की लोक मी दमात घेतो असं म्हणतात, असं म्हणत अजित पवार यांनी एक विरोधकांना खोचक टोला लगावलाय। ते इंदापूरमध्ये बोलत होते। वाघ समोरून हल्ला करतो, लपून कारस्थान करत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी विश्वजित कदम यांना टोला लगावलाय। विश्वजित कदम यांनी वाघ असल्याचे सिद्ध करावं, 4 जूनला ते वाघ आहेत की नाही हे कळेल असंही राऊत म्हणाले।
महाडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आणि यावेळी सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टरची दुर्घटना घडली, कारण सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, त्याच्यामुळे त्या आणि पायलट सुदैवानं सुरक्षित आहेत. पण आपण बघतोय की दुर्घटना घडतानाचा हा व्हिडिओ आपण या दृश्यांमध्ये बघतोय. आणि इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.